पानिपतचं युद्ध जे झालं 61 मध्ये, त्या युद्धाला आज या 14 जानेवारी 2021ला 260 वर्षे पूर्ण होत आहेत. आणि त्यामुळे या 260 वर्षामध्ये त्या युद्धाचं संस्मरण व्हावं, या युद्धाने आम्ही काय कमवलं, या युद्धाने काय आम्ही गमवलं, त्यापेक्षा किती जास्त कमवलं, हे सर्व याच्यामधून आपण या आजच्या कार्यक्रमातून त्याचा उलगडा करणार आहोत. हे पानिपत युद्ध जरी आपण हरलेलो असलो, मराठ्यांनी जरी हरलेलं असलं, मराठी म्हणजे शब्दशः एका जातीचा किंवा कुठलाही उल्लेख नाही, तरी मराठी म्हणजे मावळे. महाराष्ट्रातील शिवाजी महाराजांनी जी मावळ्यांची सेना निर्माण केली, ते जे समोरचं राज्य होतं, समोर जे वाढत गेलं, ते सर्व मावळे, यामध्ये सर्व जाती धर्माचे पंथाचे लोक त्यामध्ये सहभागी झालेली होती. या सर्वांनी आपला महाराष्ट्र सोडून संपूर्ण भारताच्या रक्षणासाठी कुठे गेले, तर दिल्ली ओलांडून गेले आणि तिथे भारताच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारली आणि अब्दालीच्या आक्रमणाला जो त्याला प्रतिकार केला. आणि या प्रतिकारामध्ये यामध्ये मराठ्यांचा पराभव झाला. पण या पराभवामध्येच त्यांच्या पराक्रमाची बीजे दडलेली आहेत. त्याचा उलगडा नक्कीच पानघाटे सर करतील, यात काही शंका नाही. खरं सांगायचं म्हणजे हे युद्ध एक आठवण आहे आमच्या महाराष्ट्राच्या जनतेसाठी. आणि ही जी आठवण आहे, आठवण आपण जपता यावी, ही आठवण आपण जपायला हवी. मराठ्यांनी यामध्ये जरी पराभव आपला, तरी मात्र या युद्धानं आपल्या भारताला दिलं, मराठ्यांच्या इतिहासाला एक वेगळं लाभलं. आणि नंतरच्या काळामध्ये पुढील 40 वर्ष मराठे या युद्धामध्ये मराठे दिल्लीचं रक्षण करण्यासाठी प्रतिबद्ध झाले. आणि यामुळं या युद्धाच्या पराभवाचा जरी इतिहास असला, तरी मात्र याचा पराक्रमाचा इतिहास आपण आज उलगडणार आहोत. म्हणून आज आपण या विषयात आपल्या या विद्यार्थ्यांना मराठ्यांच्या जाज्वल्य इतिहासाची ओळख व्हावी, सोबतच या युद्धामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांचं स्मरण व्हावं, यासाठी हा कार्यक्रम आम्ही यामध्ये हा विषय आपण घेतलेला आहे. आणि यासाठी आजच्या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले माननीय डॉक्टर श्रीकांत पानघाटे सर यांचं मी शब्दसुमनाने इथे स्वागत करतोय. आमच्या महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर वारकड सर जोडलेले आहेत. मनपूर्वक स्वागत करतोय, अभिनंदन करतो. आणि यानंतर या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते असलेले डॉक्टर पानघाटे सर यांना विनंती करतो त्यांनी आजच्या या आभासी व्याख्यानाला सुरुवात करावी. माननीय डॉक्टर. धन्यवाद सर. माझा आवाज क्लिअर येतोय? हा सर. माझा आवाज क्लिअर येतोय? येस सर. हा. 1761च्या तिसऱ्या पानिपतच्या युद्धाला 14 जानेवारी 2021 रोजी जवळपास 260 वर्ष पूर्ण झाली. त्या दैदिप्यमान इतिहासाचे, त्या जाज्वल्य इतिहासाचे, त्या भव्यदिव्य इतिहासाचे संस्मरण विद्यार्थी दशेत तुम्हाला झाले पाहिजे, त्यांची आठवण काढली पाहिजे, यासाठी या वेबिनारचे आयोजन झालेले आहे. श्री शिवाजी कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय राजुरा चे आदरणीय प्राचार्य वारकड सर, सदर महाविद्यालयाचे इतिहास विभाग प्रमुख माझे मित्र माननीय प्राध्यापक बलकी सर, आणि या वेबिनारसाठी जे वेगवेगळ्या कॉलेजमधून विद्यार्थी जोडले त्या समस्त विद्यार्थ्यांचे मी स्वागत करतो आणि त्यांना धन्यवाद देतो की या संस्मरणाला तुम्ही ऑनलाईन पद्धतीने जोडलेले आहे. आता प्रत्यक्ष विषयाला हात घालण्यापूर्वी काही गोष्टी आपण आपल्या लक्षात घ्यायला हव्या की पानिपतच्या तिसऱ्या युद्धामध्ये अहमदशहा अब्दालींशी लढताना मराठ्यांचा दणदणीत आणि दारुण पराभव झाला. मग ज्या घटनेचा आपण उच्चार करतो, ज्या घटनेचे संस्मरण करतो, जेव्हा एखादी घटना किंवा एखादी घटिते ती दुःखदायक असते, ती पीडादायक असते, मराठी माणसाच्या मनामध्ये शल्य बोचणारी असते, मग त्या गोष्टीचे संस्मरण आपण केले पाहिजे का? कारण एखादी दुःखदायक असलेली गोष्टीचे आणि पीडादायक असलेल्या घटनेचे आपण संस्मरण करत नाही, मग या घटनेचे आपण संस्मरण का करायला पाहिजे असा प्रश्न तुमच्या किंवा माझ्या मनात निर्माण होतो. परंतु इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की तिसऱ्या पानिपतच्या युद्धाचा इतिहास हा पराभवांचा इतिहास असला तरी, तो पराजयांचा इतिहास असला तरी, तो पराक्रमाचा इतिहास होता. ती एक शौर्य गाथा होती, ती आपली अस्मिता होती. कारण
कोणत्याही घटनेला, कोणत्याही घटिताला अनेक आयाम असतात, अनेक पैलू असतात, वेगवेगळे कांगोरे असतात. मग त्या पैलूंचा, त्या कांगोऱ्यांचा आणि आयामांचा विचार करता असे आपल्याला लक्षात येते की तिसऱ्या पानिपतच्या युद्धामध्ये आपल्या पूर्वजांचा, आपल्या मराठ्यांचा पराभव झाला तरी त्यांचं शौर्य गाथा, त्यांचं पराक्रम, त्यांचे शौर्य गाथा आणि त्यांच्या पराक्रमाचे संस्मरण आज केलेच पाहिजे, यासाठी हा कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. म्हणून या प्रसंगी मी बलकी सरांचे अनेक अनेक धन्यवाद करतो की त्यांनी या ऐतिहासिक शौर्य गाथेचे संस्मरण करण्यासाठी या वेबिनारचे आयोजन केलेले आहे. आता प्रत्यक्ष विषयाला हात घालण्यापूर्वी काही गोष्टीवर आपण छोट्याशा कालखंडामध्ये, छोट्याशा वेळामध्ये आपण कटाक्ष टाकू. सर्वात महत्वाचं की कोणत्याही ऐतिहासिक घटकांचे संस्मरण का करायचे, त्याचा संस्मरण करण्याचे उद्देश काय, या दोन गोष्टीकडे आपण प्रकाश टाकू. यामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे एक सुंदर असं कोटेशन आहे जे अर्थपूर्ण आहे. ते म्हणतात की इतिहास घडवणारी माणसे इतिहास विसरू शकत नाही आणि इतिहास विसरणारी माणसे इतिहास घडवू शकत नाही. हा सुद्धा एक इतिहास आहे. आणि यानंतर प्रसिद्ध इतिहासकार इयचकार यांनी इतिहासाची एक सुंदर अर्थपूर्ण व्याख्या केलेली आहे. ते म्हणतात हिस्ट्री इज अ अनएंडिंग डायलॉग बिटवीन पास्ट अँड प्रेझेंट. इतिहास हा वर्तमानकाळ आणि भूतकाळ यांच्यामध्ये सतत चालणारा सुसंवाद आहे. जेव्हा आपण या गोष्टीचा विचार करतो तेव्हा आपल्याला असं लक्षात घेतली पाहिजे की आपल्या भारतामध्ये, आपल्या इतिहासामध्ये ज्या महापुरुषांनी आपले काय झालं गुरु इथे? आवाज येतोय? सामाजिक परिवर्तने घडवून आणण्यासाठी आणि राजकीय परिवर्तने घडवून आणण्यासाठी ज्या महापुरुषाने आपले संपूर्ण आयुष्य नुच्छावर केले, आपल्या आयुष्याचे बलिदान दिले, आपल्या आयुष्याची राखरांगोळी केली, त्यांच्या कर्तृत्वाचे, त्यांच्या योगदानाचे, त्यांच्या कामगिरीचे संस्मरण झाले पाहिजे. हाही एखाद्या ऐतिहासिक घटकाचे संस्मरण करण्याचा उद्देश आहे असं आपण म्हणू शकतो. एक गोष्ट इथे आपण लक्षात घेतली पाहिजे की आपल्या पूर्वजांनी ज्या ज्या आपल्या आयुष्याची राखरांगोळी केले, आपले आयुष्य नुच्छावर केले, शहीद गेले, त्यांच्याही इतिहासापासून आपण काही घेऊन, भूतकाळापासून काही शिकून, इतिहासापासून काही शिकून वर्तमानामध्ये त्याचा आपण उपयोजन करू शकतो का आणि आपला भविष्यकाळ उज्ज्वल करू शकतो का, याही गोष्टीच्या अनुषंगाने ऐतिहासिक घटनांचे आपण संस्मरण केले पाहिजे. आता इथे प्रत्यक्षात पानिपतच्या युद्धाला हात घालण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की कल्पना ही मनाचे रंजन करत असली तरी ते डोक्याचे हॅलो, थोडा नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे थोडा इकडे होता. आवाज येतोय माझा? थोडं लटकत आहे सर. चालेल. कल्पना ही मनाचे रंजन करत असली तरी डोक्याचे पोषण करू शकत नाही आणि वास्तव हे डोक्याचे पोषण करत असले तरी मनाचे रंजन करत नाही. म्हणून इथून या प्रत्यक्ष युद्धांच्या घटनेला हात घालत असताना, मी सांगत असताना तुम्हाला काही घटना बोर वाटत असेल, पण एक गोष्ट इथे लक्षात ठेवली पाहिजे का हा इतिहास आपल्या पूर्वजांचा लढण्याचा इतिहास आहे. ही शौर्य गाथा आहे, ही पराक्रमाची गाथा आहे, ही बलिदानाची गाथा आहे. म्हणून प्रत्येक व्यक्तींचे घटनेचे संस्मरण करत असताना आपण खेळून या सर्व गोष्टी ऐकून घेतल्या पाहिजे, समजून घेतल्या पाहिजे आणि वर्तमानामध्ये आपण त्याचं काही उपयोजन करू शकतो का, या नक्कीच गोष्टी आपण आपल्या मनात आणि ध्यानात घेतल्या पाहिजे. आता पानिपतच्या तिसऱ्या युद्धाला हात घालण्यापूर्वी एक गोष्ट इथे लक्षात घेतली पाहिजे की इतिहासामध्ये पानिपतला अनन्यसाधारण महत्व आहे. कारण हिंदुस्थानच्या संपूर्ण इतिहासाला ज्या अजरामर झालेल्या युद्धाने कलाटणी दिली ते पानिपत हे क्षेत्र. याच ठिकाणी इतिहासामध्ये 3 युद्ध घडले. पहिले पानिपतचे युद्ध हे 1526 बाबर आणि इब्राहिम खान लोधी यांच्यामध्ये घडले आणि याच युद्धाने मोगल साम्राज्याची स्थापना हिंदुस्थानात केली. दुसरं जे युद्ध घडलं ते इसवी सन 1556 मध्ये घडलं आणि ते बाबर आणि हेमचंद्र किंवा हेमू
मध्ययुगीन कालखंडामध्ये ज्या व्यक्तीनं विक्रमादित्यची पदवी घेतली होती तो हेमचंद्र किंवा हेमू यांच्यात घडलं आणि यामध्ये हेमूचा पराभव झाला आणि अकबराचा विजय झाला आणि या युद्धाने मोगल साम्राज्याला बळकटी आणण्याचं काम केलं. याही नंतर जे तिसरं पानिपतचे जे युद्ध झालं त्याच आज आपण संस्मरण करणार आहोत असं लक्षात घ्यायचं. आता पानिपतच्या एक लक्षात घ्यायला पाहिजे की अफगाणिस्तानवरून म्हणजे वायव्य सरहदेकडून अहमद शाह अब्दाली दिल्लीवर आक्रमण करायचा आणि दक्षिणेकडून मराठे उत्तर दिल्लीत उत्तर भारतात आक्रमण करायचे. या दोनही घटनांचे कार्यकारण भाव अशा प्रकारात जुळून आले की त्यांच्यामध्ये पानिपतचं तृतीय युद्ध घडून आलं. आता दिल्ली तत्कालीन इतिहासामध्ये तत्कालीन कालखंडामध्ये दिल्लीचा जो मोगल बादशाह असायचा तो संपूर्ण भारताचा किंवा हिंदुस्थानचा बादशाह समजला जायचा. परंतु औरंगजेबाच्या मृत्यूनंतर दिल्लीवर येणारे जे सम्राट आहेत ते अत्यंत कमकुवत आणि दुर्बल निर्माण झाले, ज्यामुळे हिंदुस्थानच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळे संस्थानिक आणि नवाब यांनी स्वतःला स्वतंत्र घोषित केलं. आता दिल्ली हा हिंदुस्थानचा दिल आहे, दिल्ली हा हिंदुस्थानचा हार्ट आहे. परंतु जगाच्या संपूर्ण इतिहासाचा जर आपण विचार केला तर हिंदुस्थानमध्ये दिल्ली जेवढी लवलुहान झाली, रक्तरंजित झाली, रक्तबंबाळ झाली, तेवढी जगाच्या इतिहासामध्ये कोणत्याही देशाची राजधानी झाली नाही. हे सुद्धा गोष्ट इथे नोंद करण्यासारखी आहे असे आपल्याला लक्षात येते. 1739च्या नादिरशहाच्या स्वारीनं दिल्ली पार रक्तरंजित झाली, रक्तबंबाळ झाली. दिल्लीच्या शहरामध्ये अनेक प्रेतांचे खचाखच मुर्दे पडले होते आणि नादिरशहानी प्रचंड लूट केली. नादिरशहाचा उल्लेख इथं करण्याची एकच गोष्ट आहे की नादिरशहाच्या याच सैन्यामध्ये अहमद शाह अब्दाली आला होता आणि इथेच त्यांनी संपूर्ण हिंदुस्थानचा दिल्लीच्या मुघल सम्राटांच्या परंपरेचा अभ्यास केला असं आपण म्हणू शकतो. आता सर्वात पहिले संपूर्ण हिंदुस्थानचा प्रत्यक्ष युद्धामधल्या भागाला हात घालण्यापूर्वी आपण या घटना पानिपतच्या युद्धाच्या दिशेने कशा घडत गेल्या याचा थोडाफार आढावा घेणं इथे गरजेचे आहे. इथे एक लक्षात घेतले पाहिजे की वायव्य प्रांत तत्कालीन भारताचा विचार करता वायव्य प्रांतामध्ये पंजाब होता आणि या पंजाबच्या संपत्तीचे आकर्षण नेहमीच अहमद शाह अब्दालीला राहिले होते. मग झालं असं की 1748 मध्ये पंजाबचा जो सुभेदार होता झाकिरिया खान, त्याला दोन मुली होती. एकाचं नाव होतं याया खान आणि एकाचं नाव होतं शहानवाज खान. झकिरिया खानच्या मृत्यूनंतर त्यांच्या वारसामध्ये पंजाबच्या सुभेदार पदासाठी वारसा युद्ध चालू झाले आणि वारसा युद्ध चालू झाल्यानंतर या याया खाननं दिल्लीच्या सम्राटाला मदत मागितली आणि शहानवाज खानचा जो सहकारी होता अदिना बेग, या अदिना बेगने काय केले की या शहानवाज खानला सल्ला दिला का तुम्ही सरळ सरळ अहमद शाह अब्दालीची मदतीची याचना करा. इथे एक गोष्ट लक्षात घेणारी आहे की आजपर्यंत अहमद शाह अब्दालीची वक्रदृष्टी कधीही हिंदुस्थानाकडे वळली नव्हती. परंतु इथे या अदिना बेगच्या सल्ल्यावरून शहानवाज खान पंजाबच्या वारसा युद्धामध्ये त्याला निमंत्रण देतोय, त्याला आमंत्रण देतो आणि इथेच पानिपतच्या तिसऱ्या युद्धाची बीजे रोवल्या गेलेली आहे असं आपण म्हणू शकतो. परंतु इथे जसाही अहमद शाह युद्धाने पंजाबमध्ये आला, पंजाबमध्ये त्याच्या येण्याची बातमी जशी तत्कालीन मोगल सम्राट महम्मद शाहला कळली तर तेव्हा त्यांनी आपला मुलगा शहजादा अहमद शाह, मीर बक्षी सफदरजंग आणि वजीर कमरुद्दीन याला त्याचा प्रतिकार करण्यासाठी पाठवला आणि या महम्मद शाह अब्दाली आणि मोगल सम्राट यांची जी गाठभेट आहे ती सरळ सरळ मुनपूर या ठिकाणी झाली आणि या मुनपूरच्या लढाईमध्ये मोगल सैन्याने या अहमद शाह अब्दालीचा दणदणीत पराभव केला, दारुण पराभव केला आणि याच युद्धामुळे अहमद शाह अब्दालीला माघार घ्यावी लागली. इथे लक्षात एक गोष्ट घेण्यासारखी आहे की ज्या 1761च्या पानिपतच्या युद्धामध्ये महम्मद शाह अब्दालीने मराठ्यांचा दणदणीत पराभव केला, त्याला पहिल्या स्वारीच्या वेळेस या मोगल साम्राज्याच्या कमकुवत झालेल्या सैन्याकडून सुद्धा पराभव पत्करावा लागला होता, पराभव स्वीकारावा लागला होता, तरी त्यांनी हार मानली नाही. ही सुद्धा गोष्ट येथे आपण लक्षात घेण्यासारखी आहे. मग काय झालं की एकाच वर्षानंतर 1749 मध्ये पुन्हा अहमद शाह अब्दालीला हिंदुस्थानवर किंवा दिल्लीवर आक्रमण करण्याची संधी आली. ही संधी का आली? तत्कालीन पंजाबचा सुभेदार होता मीर मन्नू.
या मीर मन्नूवर त्यांनी आक्रमण केलं आणि या मीर मन्नूकडून त्यांनी 1 लाख रुपये आणि 4 प्रदेश प्राप्त केले. हे मोहम्मद शाह अब्दालीची हिंदुस्थानवर दुसरी स्वारी होती आणि ही स्वारी 1749 रोजी झाली. पण इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की पहिल्या स्वारीमध्ये दणदणीत पराभवाचं तोंड पाहावं लागलं तरी अहमद शाह अब्दाली यांनी हार मानली नाही आणि लगेच दुसऱ्या वर्षी त्यांनी पंजाबवर आक्रमण केलं आणि पंजाबच्या सुभेदार मीर मन्नूचा पराभव केला. इथे मोहम्मद शाह अब्दालीच्या हिमतीची आणि त्याच्या नियोजन योजनेची आपल्याला दाद द्यावी लागेल, असं आपल्याला म्हणावे लागेल. आणि या कालखंडानंतर असंख्य घटना घडत आहे आणि या घटना सर्व तिसऱ्या पानिपतच्या युद्धासाठी कारणीभूत ठरत आहे. यामध्ये काय झालं की दिल्लीच्या दरबारात ज्यामध्ये मणिपूरच्या लढाईमध्ये जो अहमद शाह मुघल जो तत्कालीन बादशाह होता मोहम्मद शाह याचा मृत्यू झाला. त्याच्यानंतर अहमद शाह सम्राट बनला आणि त्याने काय केले की आपला जो मीर बक्षी सफदरजंग होतं याची नेमणूक वजीर म्हणून केली. परंतु या दोघांमध्ये कुरघोडी वाढत गेल्या. दिल्लीच्या दरबारामध्ये जेव्हा आपण दिल्लीचा इतिहास पाहतो दिल्लीचा इतिहास त्यांचा वारसा युद्धांचा इतिहास आहे, त्यांच्या कुरघोड्यांचा इतिहास आहे, एकामेकावर आक्रमणे करून एकामेकांना ठार मारण्याचा इतिहास आहे आणि दिल्लीची गादी बडकवण्याचा इतिहास आहे असं आपण म्हणू शकतो. आणि या वेळेस काय झालं की सफदरजंग जो मीर बक्षी वजीर होता त्याची इथे इमेज वाढली आणि याचीच भीती तत्कालीन मोगल सम्राट अहमद शाहला वाटू लागली. म्हणून त्यांनी काय केलं, सरळ याच कालखंडामध्ये सफदरजंग आणि रोहिल्यांमध्ये अटीतटीचा संघर्ष व्हायला लागला, खूप मोठा संघर्ष व्हायला लागला. आणि या संघर्षामध्ये रोहिल्याच्या कासगंजच्या लढाईमध्ये रोहिल्याकडून सरळ या सफदरजंगचा पराभव झाला. आणि या सफदरजंगनं काय केलं, नंतर या रोहिल्यापासून संरक्षण करण्यासाठी मराठ्यांची मदत मागितली. इथे उत्तर भारतामध्ये पहिल्यांदा मराठी राजकारण करत आहे आणि प्रत्यक्ष उत्तर भारतामध्ये मराठ्यांना राजकारण करण्यासाठी इथे प्रत्यक्ष संधी मिळत आहे. इथे आजपर्यंत मराठ्यांना जरी जयप्पा शिंदे, मल्हारराव होळकर उत्तरेकडे राजकारण करत असले तरी यांना प्रत्यक्ष दिल्लीच्या प्रश्नांमध्ये राजकारण करण्याची ही पहिल्यांदा संधी चालून आली आणि ही संधी त्यांना पानिपतच्या तिसऱ्या युद्धाकडे घेऊन गेली असं आपण म्हणू शकतो. मग काय केलं की सरळ जो सफदरजंगाचा जो जहागिरी होती ते म्हणजे अलाहाबाद, अयोध्या, उत्तर प्रदेश मधला लखनौ असं आपण म्हणू शकतो. आणि याच मदतीमुळे सरळ मराठ्यांनी या दोआ प्रांत म्हणजे गंगा यमुनाचा जो सुपीक प्रांत आहे दिल्लीपाशी आहे त्याला दोआ प्रांत असं म्हणतात. भारतीय इतिहासामध्ये हा समृद्ध आणि सुपीक प्रांत म्हणून ओळखला जातो. या दोआ प्रांतामध्ये सरळ या रोहिल्यांचा मराठ्यांनी दणदणीत पराभव केला आणि या युद्धामध्ये सरळ रोहिल्यांचे जवळपास 1000 सैन्य मारल्या गेले आणि जो बंगश खान होता तो पडून गेला. इथे आपल्याला लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. आणि या ठिकाणी इथे रोहिल्यांनी आता पुन्हा काय केलं, रोहिल्याचा पराभव झाला. मराठ्यांनी उत्तर मध्ये राजकारणामध्ये सक्रिय सहभाग नोंदवला आणि मोगलांचा जो मीर बक्षी होता सफदरजंग याच्या सांगण्यावरून प्रत्यक्ष राजकारणामध्ये सक्रिय सहभाग घेतला आणि रोहिल्यांचा पराभव घेतला. यामुळे काय झालं, या रोहिल्यांनी सरळ पुन्हा अफगाणचा जो शासक होता अहमद शाह अब्दाली त्याला निमंत्रण दिलं आणि रोहिल्याच्या सांगण्यावरून मोहम्मद शाह अब्दाली प्रचंड फौज घेऊन दिल्लीत येण्यासाठी तातडीनं निघाला. मग या काय झालं, पूर्ण अहमद शाह जो तत्कालीन मोगल सम्राट अहमद शाह तो घाबरला, सफदरजंग घाबरला आणि आत्ताच रोहिल्यांच्या आक्रमणापासून, रोहिल्यांच्या स्वारीपासून ज्या मराठ्यांनी या सफदरजंगाला वाचवले होते त्यांनी पुन्हा 12 एप्रिल 1752 मध्ये मोगल बादशाहच्या वतीने मराठ्यांशी एक तह केला. इथे एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे, इथे एक रेखांकित करण्यासारखी गोष्ट आहे. आजपर्यंत दिल्लीचे संरक्षण करण्यासाठी मराठ्यांसोबत बादशाहच्या वतीनं तत्कालीन सम्राटाचा मीर बक्षी वजीर सफदरजंग यांनी मराठ्यांसोबत तह केला. इथपर्यंत अधिकृतरित्या दिल्लीचं संरक्षण करण्याची जबाबदारी मराठ्यावर येऊन पडली नव्हती. आणि तसं पाहतो म्हटलं अहमद शाह अब्दाली आणि मराठ्यांचे काही शत्रुत्व पण नव्हते, त्यांचं प्रत्यक्ष हार्डवेअर नव्हते.
त्यांच्यामध्ये प्रत्यक्ष शत्रुत्व जरी नसले, त्यांच्यामध्ये प्रत्यक्ष हार्डवेअर जरी नसले, तरी यांच्यात युद्ध का घडून आले या दिशेने आपण जेव्हा विचार करतो, या दिशेने आपण विचार करत असताना इथे 12 एप्रिल 1752 रोजी जो मराठ्यांमध्ये आणि मोगलांमध्ये जो तह झाला, त्याची बीजे या तहामध्ये जोडल्या गेलेल्या आहे असं आपण म्हणू शकतो. या तहाच्या काही अटी सुद्धा आहेत की मोगलांनी मराठ्यांना 50 लाख रुपये द्यावे आणि आग्रा व अजमेरची जे सुभेदारी आहे ते मोगलांनी मराठ्यांना द्यावी आणि या कराराने पहिल्यांदा अहमद शाह अब्दाली पासून संरक्षण करण्याची जबाबदारी मराठ्यांना स्वीकारावी आणि भारता अंतर्गत जे संस्थान आहे, जे राज्य आहे, ते जाट असो, शीख असो, रोहिले असो, राजपूत असो, त्यांच्यापासून संरक्षण करण्याची जबाबदारी सुद्धा मराठ्यांनी उचलावी. अशा प्रकारे 12 एप्रिल 1752 मध्ये जो तह झाला, या तहाने मराठ्यांवर या जबाबदारी येऊन पडली. हा तह जर झाला नसता तर 1761 मध्ये जे पानिपतचं युद्ध घडलं ते कदाचित युद्ध घडलं नसतं आणि मराठ्यांचा दारुण पराभव झाला नसता किंवा मराठ्यांचा पराभव टाळता आला असता असं आपण म्हणू शकतो. परंतु तिसऱ्या पानिपतच्या युद्धाचे बीजे हे 12 एप्रिल 1752 रोजी जो तह झाला मराठे आणि मोगलांमध्ये, या तहांमध्ये रुजल्या गेली आहे असं आपण म्हणू शकतो. कारण याच तहामुळे मराठ्यांवर पहिल्यांदा दिल्लीचं संरक्षण करण्याची जबाबदारी येऊन पडली होती. इथपर्यंत आपल्याला बऱ्याच गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. यानंतर काय झाला, तह झाला आणि तह झाल्यानंतर ही जबाबदारी मराठ्यात येऊन पडल्यानंतर जो तत्कालीन पेशवा रघुनाथराव किंवा त्याला आपण मराठा इतिहासामध्ये राघोबा दादा म्हणतो, या राघोबा दादांनी दक्षिणेकडून उत्तरेकडे वाटचाल केली, कूच केली. तत्कालीन हिंदुस्थानचा विचार करता महाराष्ट्र जे आहे, तत्कालीन मराठ्यांचं जे केंद्र होतं ते पुणे होतं आणि मोगलांचं जे केंद्र होतं ते दिल्ली होते. तत्कालीन हिंदुस्थानचा जो विचार जर आपण करतो म्हटलं तर दिल्ली ही उत्तरेकडे होती, पुणे हे दक्षिणेकडे होते. म्हणून राघोबा दादा दक्षिणेकडून उत्तरेकडे निघाले, अशा प्रकारची संकल्पना रूढ आहे असं आपण म्हणू शकतो. तत्कालीन रघुनाथराव असंख्य मातब्बर सरदार आपल्या सोबत घेऊन दिल्लीकडे निघाले. का निघाले? कारण 12 एप्रिल 1752 तह, या तहानुसार मराठ्यांवर दिल्लीचं संरक्षण करण्याची जबाबदारी येऊन पडली होती आणि हे जबाबदारी पार पाडण्यासाठी राघोबा दादा दक्षिणेकडून उत्तरेकडे निघाला. उत्तरेकडे निघाल्यानंतर सर्वात महत्वाचं एक गोष्ट इथे लक्षात घ्यायला हवी होती की आपण जर कोणत्याही मोठ्या युद्धाचा प्रसंग ओढावून घेत असेल, कोणत्याही मोठ्या युद्धाला आपण सामोरं जात असेल आणि कोणत्याही मोठ्या युद्धाला जर आपण आमंत्रण देत असेल तर त्या युद्धाचे नियोजन करताना, त्या युद्धाचे संयोजन करताना, त्या युद्धाचे डावपेच किंवा आखणी करताना आपल्याला त्या युद्धामध्ये जे सहभागी होणाऱ्या शक्ती असते त्याला आपल्याकडून वळवायचं असते. त्यांच्याकडे शत्रुत्व पत्करायचं नसते. त्यांचं समर्थन प्रत्यक्ष युद्धाच्या वेळी आपल्याला कसं होते या गोष्टीची आखणी आपल्याला करावी लागते आणि नेमके राघोबा दादा इथेच कमी पडले. उत्तरेत राघोबा दादा जसेही गेले तेव्हा त्यांनी सरळ सरळ दिल्लीच्या बादशहाच्या सांगण्यावरून सूरजमल जाटाशी शत्रुत्व उडवून घेतलं आणि त्यांनी सूरजमल जाट ज्या ठिकाणी होते ते कुंभरीच्या किल्ल्यावर होते. या राघोबा दादांनी कुंभरीच्या किल्ल्याला वेढा दिला. प्रत्यक्ष काय आहे की राघोबा मराठ्यांनी तर संपूर्ण दिल्लीचे संरक्षण करण्याची जबाबदारी पेललेली आहे, परंतु इथे उत्तरेकडे जे मराठ्यांचे मित्र बनण्याचे चान्सेस होते किंवा मित्र बनू शकत होते अशा लोकांसोबत विनाकारण या राघोबा दादांनी शत्रुत्व उडवून घेतलं आणि ही जी दूरदृष्टी मोठे युद्ध करण्यासाठी, मोठ्या युद्धाचे डावपेच आखण्यासाठी, याच दूरदृष्टीची राघोबा दादाला कमतरता भासली आणि ही दूरदृष्टी राघोबा दादा दाखवू शकले नाही असे आपण इथे म्हणू शकतो. म्हणून राघोबा दादांनी सरळ सरळ कुंभेरीला वेढा दिला. सूरजमल जाट ज्या कुंभेरीच्या किल्ल्यावर होते त्याला वेढा दिला आणि या वेड्यामध्ये सरळ सरळ राघोबा दादांनी या सूरजमल जाटाकडे 2 कोटीची मागणी केली. आणि इथे एक महत्वपूर्ण घटना घडली, कारण उत्तर भारतामध्ये जे 2 मातब्बर मराठे सरकार राजकारण करत होते ते म्हणजे एक जयप्पा शिंदे आणि दुसरे मल्हारराव होळकर. या कुंभेरीच्या वेढीच्या ठिकाणी एक घटना घडली की मल्हारराव होळकरांचा जो मुलगा होता खंडेराव, प्रसिद्ध
इतिहासकार प्रसिद्ध, जे इतिहासामध्ये जी स्त्री प्रसिद्ध आहे ती म्हणजे अहिल्याबाई होळकर. ते अहिल्याबाई होळकर याच खंडेरावाची पत्नी होत्या. इथे हे नमूद करण्यासारखी गोष्ट आहे. मग काय झालं, या कुंभेरीला वेढा देताना एका घटनेमध्ये मल्हारराव होळकरांचा मुलगा खंडेराव होळकर मरण पावला. म्हणून अतिशय उद्विग्न पद्धतीनं, अतिशय रागात येऊन मल्हारराव होळकरांनी इथे एक प्रण घेतला की संपूर्ण जाटाचं राज्य मी यमुनेच्या डोहात बुडवल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारची प्रतिज्ञा या ठिकाणी मल्हाररावांनी केली. परंतु पूर्ण एक ते गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, उत्तरेमध्ये जे सक्रिय सरदार होते, जे मातब्बर सरदार होते, ते होळकर आणि शिंदे यांच्यामध्ये एक वाक्यता नव्हती, यांच्यामध्ये सुसंगती नव्हती, यांच्यामध्ये वैमनस्य होतं, यांच्यामध्ये हार्डवेअर होतं. आणि याच हार्डवेअरामुळे मराठ्यांना अनेकदा पराभवाची नामुष्की ओढवून घ्यावी लागली असं आपण म्हणू शकतो. मग झालं असं की जयप्पा शिंदेनी या सूरजमल जाड कडून 30 लाख रुपये देऊन या रघुनाथरावाला हा जो वेढा आहे तो मागे घ्यायला लावला. आणि हा जो वेढा आहे रघुनाथरावांनी मागे घेतला. फक्त त्यांच्याकडून 3 हप्त्यामध्ये 30 लाख मिळवण्याचं काम केलं. परंतु इथे एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की इथे अकारण आणि विनाकारण मराठ्यांचं शत्रुत्व सूरजमल जाटाशी झालं आणि उत्तरेमधला एक मित्र आपण शत्रू करून घेतला असं आपण म्हणू शकतो. आणि इथे एक दुसरी गोष्ट की उत्तर भारतामध्ये राजपूत लोक, राजपूत राजे सक्रिय होते आणि या राजपुताच्या अंतर्गत प्रकरणामध्ये हस्तक्षेप करण्याचं काम या जयप्पा शिंदेने केलं. मग ते मारवाडचा प्रश्न असो की जयपूरचा प्रश्न असो, या राजपूत राजांकडून, या राजपुतांकडून खंडणी वसूल करण्याचं काम, त्यांच्याकडून चौथाई वसूल करण्याचं काम आणि त्यांच्या अंतर्गत प्रकरणात हस्तक्षेप करण्याचं काम या होळकर आणि शिंदे सरदारांनी केलं. म्हणून यामुळे काय झालं की उत्तर भारतामध्ये प्रत्यक्ष युद्धाच्या वेळी जे राजपूत राजांनी मराठ्यांना मदत करायला पाहिजे होती, ते राजपूत राजे तटस्थ राहिले, ते मराठाकडून दुखवल्या गेले. इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, जेव्हा मराठा राज्याचे संस्थापक आपण छत्रपती शिवरायांचा जेव्हा आपण विचार करतो, त्यांनी एक गोष्ट आपल्याला घालून दिली, एक आदर्श घालून दिला की शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आहे. आपण शक्तीने काही युद्ध लढत असलो, काही लढाया लढत असलो तरी दूरदृष्टी ठेवून युक्ती बांधून सुद्धा काही धागेदोरे, काही नियोजन आखून आपण शत्रू पक्षाच्या शत्रूला आपल्या पालख्यामध्ये मिळवून घेतले पाहिजे. ही जी युक्ती होती, हा जो दृष्टिकोन होता, शिवरायांनी मराठ्यांना घालून दिला. आणि याच वेळेस मराठे या गोष्टी कुठंतरी मराठ्यांना या गोष्टीचा विसर पडला असं आपण म्हणू शकतो. आणि याच विसराने मराठ्यांना पराभवांना सामोरे जावे लागले असं आपण इथे म्हणू शकतो. आणि सर्वात महत्वाचं काय झालं या कालखंडामध्ये, पंजाबची सुभेदारीनी होती मुगलानी बेगम. या मुगलानी बेगमनं काय केलं, वायव्य प्रांताकडून अहमदशाह अब्दालीला दिल्लीवर आक्रमण करण्याचं निमंत्रण दिलं. आणि एक लोक लक्षात ठेवलं पाहिजे की भारताला जसा पराक्रमाचा इतिहास लाभलेला आहे, भारताला जसा शौर्यपणाचा इतिहास लाभलेला आहे, तसाच भारताला फितुरीचा सुद्धा इतिहास लाभलेला आहे. भारताचा इतिहास तपासत असताना अनेक स्वकीयांनी फितुरी केल्याचे अनेक मूर्तिमंत आणि ज्वलंत उदाहरण आपल्या समक्ष वाचून उभे आहे असं आपण म्हणू शकतो. आणि तत्कालीन पंजाबची सुभेदारनी मुगलानी बेगमने सरळ सरळ संपूर्ण दिल्लीची खडानखडा आणि इतंभूत माहिती महम्मदशाह अब्दालीला दिली. आणि दिल्लीमध्ये खूप सारी संपत्ती आहे आणि ही संपत्ती प्राप्त करण्यासाठी अहमदशाह अब्दालीनं दिल्लीवर आक्रमण करावं अशा प्रकारचे निमंत्रण या मुगलानी बेगमने अहमदशाह अब्दालीला दिले. आणि त्याने प्रचंड ताकदीने अहमदशाह अब्दालीने चौथी स्वारी 1756 किंवा 57 मध्ये दिल्लीमध्ये केले. यावेळेस काय झालं की दिल्लीमध्ये या अहमदशाह अब्दालीने प्रचंड कत्तली घडवून आणल्या. जिकडे तिकडे हाहाकार माजला, स्वैराचार माजला, जिकडे तिकडे प्रेतांचे खच पडलेले होते. आणि याच चौथ्या स्वारीमध्ये या उच्च प्रतीचे घोडे, मोठमोठे उंट आणि उच्च प्रतीचे हत्ती आणि 12 लाख रुपयांचा जो ऐवज, जो माल आहे, तत्कालीन कालखंडातले 12 लाख रुपये, तत्कापूर एवढा जो संपत्ती आहे, एवढी लूट या अहमदशाह अब्दालीला दिल्लीवर केलेल्या चौथ्या स्वारीत मिळाली असं आपण म्हणू शकतो. आणि या अहमदशाह अब्दालीनं जाता जाता नजीब खान रोहिल्याला
या दिल्लीचा बादशहा केलं. आता एक इथे लक्षात ठेवण्यासारखं आहे, पानिपतचं युद्ध ज्या नजीब खानाने घडवून आणलं त्याच नजीब खानाला इथे अहमद शाह अब्दालीनं दिल्लीचा मीरबक्षी म्हणून नियुक्त केले असं आपण म्हणू शकतो. आणि तत्कालीन इतिहासातला, मराठ्यांच्या इतिहासातला कली अशी उपमा जर आपण नजीब खानला दिलं तरी ती कमी पडणार नाही, कारण कलीचे कार्यच या नजीब खाननं केले आणि तिसऱ्या पानिपतच्या अक्राड विक्राड युद्धाला मराठ्यांना सामोर जावे लागले या नजीब खानमुळे, असं आपल्याला म्हणता येईल, असं आपल्याला लक्षात येते. मग झालं असं, ही बातमी पाहून, कारण मोगलांसोबत तह झाला होता की पूर्ण मोगलांचं संरक्षण करण्याची, बहिर्ग शत्रूपासून आणि अंतर्गत शत्रूपासून संरक्षण करण्याची जबाबदारी जी आहे ती सरळ सरळ मराठ्यांवर होती. म्हणून याच गोष्टीचा विचार करून पुन्हा दक्षिणेतून दुसरी स्वारी करण्यासाठी रघुनाथराव दिल्लीमध्ये आले, उत्तरेमध्ये आले आणि या नजीब खानला त्यांनी पकडलं. आता काय झालं, या नजीब खानला पकडल्यानंतर सरळ सरळ या नजीब खानला ठार मारायला रघुनाथरावांनी पाहिजे होती. पण इतिहासामध्ये एक गोष्ट प्रसिद्ध आहे की मल्हारराव होळकर जे आहे त्या नजीब खानला आपला धर्मपुत्र मानत असत, असंही गोष्ट अनेक इतिहासकारांनी म्हटलेली आहे किंवा लिहून ठेवलेली आहे. म्हणून या मल्हारराव होळकरांच्या सांगण्यावरून या राघोबा दादांनी या नजीब खानला जीवनदान दिले आणि हीच घटना एक प्रकारची आपल्या मराठ्यांच्या तिसऱ्या पानिपतच्या युद्धाच्या संदर्भातून विचार जर करतो म्हटलं तर काळीमा फासणारी ठरली असे आपण म्हणू शकतो. यानंतर आता प्रत्येक घटना गतिमान होत आहे, आता प्रत्येक घटना जलद गतीने घडत आहे आणि आता प्रत्येक घटना पानिपतच्या तिसऱ्या युद्धाच्या दिशेने वाटचाल करत आहे. आतापर्यंतच्या ज्या घटना होत्या त्या घटना पानिपतच्या युद्धासाठी कारणीभूत ठरणाऱ्या असल्या तरी आता यानंतर ज्या घटणाऱ्या घटना आहेत त्या जलद गतीने घडणाऱ्या घटना आहे आणि पानिपतचं युद्ध ओढावून घेणाऱ्या घटना आहे. म्हणून इथे एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. याच्यामध्ये इथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की सर्वात महत्वाचं की इतिहासामध्ये एक गोष्ट सुवर्ण अक्षरांनी कोरल्यासारखी आहे आपल्या अस्मितेच्या दृष्टिकोनातून किंवा मराठ्यांच्या शौर्यगाथाच्या दृष्टिकोनातून. मराठ्यांचा ध्वज अटके पार फडकला. ही घटना जेव्हा रघुनाथराव दुसऱ्यांदा स्वारी करण्यासाठी दिल्लीमध्ये आले तेव्हा त्यांनी काय केला, उत्तरेमधला पुंजपुरा 1758 मध्ये जिंकला आणि त्यानंतर मग पंजाबमध्ये जाऊन सरहिंद जिंकून त्यांनी लाहोरवर कब्जा मिळवला आणि लाहोरवर कब्जा मिळवून त्यांनी त्यानंतर पेशावर जिंकले, त्यांनी अटक जिंकली आणि या अटके पलीकडे खैबर खिंड होती, हे लक्षात घ्या. हे खैबर खिंड इतिहासामध्ये खूप सारी प्रसिद्ध आहे आणि याच खैबर खिंडीतून अनेकांनी वायव्य सरहद प्रांतातून अनेकांनी भारतावर किंवा हिंदुस्थानवर आक्रमण केलं. भारताने आजपर्यंत मथुरेपासून मध्य दुवा, पंजाब, लाहोर, पेशावर, सरहिंद आणि संपूर्ण अटक प्रांत एवढा प्रचंड, एवढा विस्तृत, एवढा विस्तीर्ण प्रांत आता प्रत्यक्ष मराठ्यांच्या अंमलाखाली आला होता, मराठ्यांच्या नियंत्रणाखाली आला होता. आणि जसेही मराठ्यांनी अटकेपार झेंडे गाडले, ही बातमी जेव्हा पुण्याला माहिती झाली, महाराष्ट्रात माहिती झाली, तर प्रत्येक मराठी माणूस, प्रत्येक महाराष्ट्रीयन आणि पुणे हे यांनी जल्लोष सुरू केला आणि इतिहासामध्ये ही जी घटना आहे सुवर्ण अक्षरांनी कोरल्या गेली असं आपण म्हणू शकतो आणि मराठ्यांनी इथेच अटकेपार झेंडे गाडले असं आपण म्हणू शकतो. आणि यानंतर एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की इथे राघोबा दादांनी काय करायला पाहिजे होती, एवढा मोठा प्रचंड प्रांत जिंकल्यानंतर या प्रांताचे, या क्षेत्राचे नियोजन करण्यासाठी स्वतः राहायला पाहिजे होते. याच वेळेस मल्हारराव होळकर आणि शिंदे महाराष्ट्रात गेले होते. एकही मातब्बर सरदार, एकही शक्तिशाली सरदार दिल्लीमध्ये उत्तरेमध्ये नव्हता. मग काय करायचं, राघोबा दादांनी स्वतः उत्तरेमध्ये थांबायला पाहिजे होते. परंतु एवढा मोठा प्रांत जिंकल्यानंतर राघोबा दादांनी दक्षिणेमध्ये पुण्याकडे कूच केली आणि एकही मातब्बर सरदार नसताना एवढ्या मोठ्या प्रांताची संरक्षण करण्याचे, वर्चस्व प्रस्थापित करण्याचे, नियंत्रण करण्याची जबाबदारी एक कमी शक्तिशाली सरदाराकडे दिली. आणि हीच गोष्ट इथे राघोबा दादांची अदूरदृष्टिकोन सिद्ध करणारी आहे असं आपण म्हणू शकतो. यानंतर काय झालं की सरळ सरळ आता पूर्ण पंजाबचा पुनर्वेढा घेण्यासाठी अब्दालीने 5वी स्वारी केली
आणि हीच अब्दालीची 5वी स्वारी मराठ्यांच्या तृतीय पानिपतच्या युद्धाकडे वाटचाल करणारी ठरली असं आपण म्हणू शकतो. आणि आता इथेच प्रत्यक्ष पानिपतच्या तिसऱ्या युद्धाची सुरुवात होण्याच्या घटना जलद गतीने घडत आहे, फास्ट घडत आहे. मग काय झालं, अब्दाली जसंही अब्दालीला माहिती झाली आहे की मराठ्यांनी अटकेपार झेंडे गाडलेले आहेत, त्यांचा भगवा ध्वज अटकेवर फडकलेला आहे, म्हणून अतिशय संतप्त होऊन अतिशय रागात येऊन अब्दालीनं 5वी स्वारी करण्यासाठी हिंदुस्थानकडे दिल्लीकडे वाटचाल केली आणि यांनी वाटचाल केली. आणि इथे एक महत्वपूर्ण घटना घडली, ती म्हणजे बरारी घाटची लढाई. बरारी घाटची लढाई आणि इतिहासामध्ये या बरारी घाटचं खास करून मराठ्यांच्या इतिहासामध्ये या बरारी घाटाला अतुलनीय महत्व आहे. आणि एक सुवर्ण अक्षरांनी या लढाईचा दत्ताजी शिंदेचा इतिहास करून ठेवण्यासारखा हा शौर्यगाथा आहे, या युद्धाचे महत्व आहे असं आपण म्हणू शकतो. मग काय झालं की राघोबा दादांनी जो प्रांत जिंकला, तो प्रांत जिंकल्यामुळे मोहम्मद शाह अब्दाली संतप्त झाला, त्यांनी दिल्लीवर चालून आला. आता या संपूर्ण दिल्लीचे संरक्षण करण्याची जबाबदारी जी आहे ती संपूर्ण जबाबदारी दत्ताजी शिंदेवर आली. मग काय झालं की रघुनाथरावांनी जो प्रदेश जिंकला तो मथुरेपासून तर अटकेपर्यंतचा व्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी सरळ सरळ दत्ताजी शिंदेकडे आली. आणि दत्ताजी शिंदेकडे काही गोष्टी होत्या, दत्ताजी शिंदेला काही गोष्टीचं निराकरण करायचं होतं, त्याची व्यवस्था लावायची होती, ती म्हणजे पंजाबची व्यवस्था नीट लावण्याची जबाबदारी या दत्ताजी शिंदेकडे आली. नजीब खानाने सरळ सरळ अहमद शाह अब्दालीला भारतावर आक्रमण करण्यासाठी आमंत्रण दिले, त्याचे प्रकरण मिटवण्याची जबाबदारी या दत्ताजी शिंदेकडे आली. आणि संपूर्ण आणि उत्तर हिंदुस्थानाकडून पैसे वसूल करण्याची जबाबदारी त्याच्याकडे आली. आणि जे काशी आणि प्रयाग हे हिंदू धर्माच्या दृष्टिकोनातून तीर्थाची जे क्षेत्रे होते त्याच्यावर वर्चस्व निर्माण करून ते मराठ्यांच्या अखत्यारीत आणण्याची जबाबदारी या व्यक्तीकडे आली. पण इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की राघोबा दादा परत दक्षिणेकडे गेले. कोणताही दत्ताजी शिंदे सोडला तर कोणताही मातब्बर सरदार, शक्तिशाली सरदार उत्तर हिंदुस्थानामध्ये नाहीये. आणि एवढा मोठा प्रांत जो राघोबा दादांनी जिंकून ठेवला त्याची व्यवस्था नीट लावण्याची जबाबदारी ह्या व्यक्तीवर आहे. आणि तिथून मोठी फौजफाटा घेऊन अफगाणामधून अहमद शाह अब्दाली उत्तरेकडे वाटचाल करत आहे. आणि एवढी मोठी संपूर्ण जबाबदारी या दत्ताजी शिंदेवर आहे. मग झालं असं की प्रत्यक्ष यमुना पार करून, आपल्या तोफा पार करून या मोहम्मद शाह अब्दालीने काय केलं, यमुना पार केली आणि इकडल्या तीरावर आले. ही माहिती जेव्हा दत्ताजी शिंदेला माहिती झाली तेव्हा जनकोजी जो शिंदे होता, त्याचा जो दत्ताजी शिंदेचा पुतण्या जनकोजी शिंदे, जयप्पा शिंदेचा पोरगा म्हणजे जनकोजी शिंदे. जनकोजी शिंदे सरळ जनकोजी शिंदेनी अहमद शाह अब्दालीचा प्रतिकार केला, परंतु जनकोजी शिंदेने जो केलेला अहमद शाह अब्दाली जो केलेला प्रतिकार आहे तो पूर्ण ताकदीनं होणार नाही. म्हणून सरळ दत्ताजी शिंदेने काय केलं, त्या जनकोजी शिंदेच्या मदतीला धावून गेले. आणि इथेच इतिहास प्रसिद्ध बरारी घाटची लढाई झाली. आणि या लढाईमध्ये अत्यंत ताकदीनं, अत्यंत शौर्यानं, अत्यंत पराक्रम या दत्ताजी शिंदेने गाजवला आणि अहमद शाह अब्दालींच्या सैन्याची लाही करून सोडली. पण अशातच प्रत्यक्ष युद्ध चालू असताना एक गोळी दत्ताजी शिंदेला लागली आणि ते मूर्छित होऊन जमिनीवर आदळले. आणि याच्यामध्ये एक इतिहास प्रसिद्ध वाक्य आहे, ज्या वाक्य आपण मराठ्यांचे वारसदार म्हणून आपण आपल्या काळजावर कोरले पाहिजे, आपल्या मनात भिनले पाहिजे, अशा प्रकारचं वाक्य आहे. जेव्हा अहमद शाह अब्दालींचा सेनापती कुतुबशाह जेव्हा एक तलवार दत्ताजी शिंदेला टोचत होता, तेव्हा त्या कुतुबशाह दत्ताजीला शिंदेले, अब क्या करोगे सरदार. तर तेव्हा त्या दत्ताजी शिंदेने त्याला उत्तर दिलं, बचेंगे तो और भी लढेंगे. इथे एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की तो व्यक्ती मृत्यूशय्येवर आहे, आपल्या जीवनाच्या अखेर घटका मोजत आहे, अखेरचा थेंब त्याच्या शरीरामध्ये शिल्लक आहे. आणि तशाही परिस्थितीमध्ये मृत्यू आपल्या डोळ्यासमोर दिसत असताना तो व्यक्ती जेव्हा शत्रू आपल्या छताडावर एक तलवार टोचत आहे, त्याच्या
प्रश्नाला उत्तर देत आहे की बचेंगे तो और भिलंडेंगे, अशा प्रकारचं शौर्य, अशा प्रकारचं साहस, अशा प्रकारचं धाडस, अशा प्रकारची हिंमत या मराठ्यांपाशी येते कुठून, हे सुद्धा विचार करणारी गोष्ट मराठ्यांचे वारसदार या नात्याने आपण इथे केली पाहिजे. एक लक्षात घ्यावा, जेव्हा आपल्या समक्ष एखादा मृत्यूचा घटना किंवा एखादी मृत्यू आपल्या डोळ्यांसमक्ष आपल्याला दिसतो, तेव्हा आपण काय करतो, घाबरून जातो. आपलं डोकं किंवा आपली सद्बुद्धी काम करत नाही. परंतु त्या आपल्या पूर्वज ज्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता लढाया लढल्या, शौर्य गाजवलं, त्यांचा गौरव करताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की त्यांच्यामध्ये किती कमालीची हिंमत होती, त्यांच्यामध्ये कमालीचा आत्मविश्वास होता. आणि आपल्या मातृभूमीसाठी, आपल्या देशासाठी आपण प्राणही अर्पण केले, आपण बलिदानही झालो, आपण शहीद जरी झालो तरी आपण आपल्या जीवाची पर्वा नाही केली पाहिजे. ती भावना त्यांच्या मनामध्ये होती. आणि या पानिपतच्या युद्धाचे संस्मरण करत असताना हीच गोष्ट आपण मराठ्यांचे वारसदार म्हणून, एक मराठी अस्मिता म्हणून आपल्या मनात भिनवली गेली पाहिजे. आणि आपला समाज पुढे जाण्यासाठी त्यांच्या पराक्रमाचा आपण काही वारसा चालवू शकतो का, आणि वर्तमानामध्ये काही उपयोजन करू शकतो का, याचाही विचार करणे या संस्मरण करण्याच्या दृष्टिकोनातून इथे अभिप्रेत आहे असं आपण म्हणू शकतो. आणि या बरारी घाटाच्या लढाईमध्ये दत्ताजी शिंदे मारला गेला. जसाही दत्ताजी शिंदे मारला गेला याची बातमी संपूर्ण महाराष्ट्रात गेली, पुणेला गेली. आणि जे अटकेपार झेंडे गाडल्यामुळे जे पुणे जल्लोषात होते, त्याच पुणेवर एक प्रकारे दुःखाची कळा कोसळली आणि दुःखाची कोराट कसडली. आता अहमदशाह अब्दालीचं आक्रमण होत आहे आणि उत्तरेमध्ये कोणताही महत्वपूर्ण आणि मातब्बर सरदार नाहीये. म्हणून सरळ सरळ काय झालं, इथे तत्कालीन पानिपतचे तृतीय युद्धाच्या वेळीस पुण्यामध्ये बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब, त्याला नानासाहेब सुद्धा म्हणायचे, हा पेशवा होता. यांनी एक निर्णय घेतला. त्याचा जो चुलत भाऊ आहे, चिमाजी अप्पाचा जो मुलगा आहे सदाशिवराव, ज्याला भाऊ म्हणत होते, त्या भाऊला उत्तरेमध्ये त्या दिल्लीचे संरक्षण करण्यासाठी, अहमदशाह अब्दालीच्या क्रूर आक्रमणापासून संरक्षण करण्यासाठी आपल्या चुलत भावाला, या सदाशिवराव भाऊला पाठवले. आणि त्याच्यासोबतच जो पुण्याचा, जो महाराष्ट्राचा भावी पेशवा होता, त्या विश्वासरावाला सुद्धा त्यांनी पाठवले. आणि इथे या सर्वांना पाठवण्याचा उद्देश त्या बाळाजी बाजीरावचा एकच होता की या उत्तरेच्या राजकारणामध्ये विश्वासराव जर सदाशिवरावासोबत गेले तर भावी पेशवा या नात्याने त्याला युद्धाचे गुण घेता येईल, राजकारण करता येईल, राजकारणाचे कौशल्य आत्मसात करता येईल. या दृष्टिकोनातून बाळाजी बाजीरावने सदाशिवराव सोबत आपलं जे पोरग होतं, आपला जो मुलगा होता, भावी जो पेशवा होता, त्या विश्वासरावाला पाठवला आपण असे म्हणू शकतो. आणि बरारी घाटची जी लढाई आहे ते कुठेतरी मराठ्यांना पराभवाच्या खाईमध्ये लोटणारी घटना आहे. कारण उत्तरेमध्ये दत्ताजी शिंदेचा पराक्रम दुमदमत होता, गाजत होता. राजपुताना असो, शीख असो, जाट असो, रोहिले असो, पठाण असो, या साऱ्यांच्या डोक्यामध्ये एक प्रकारे दत्ताजी शिंदेच्या पराक्रमाची धडकी भरून होती. आणि तोच मातब्बर सरदार बरारी घाटच्या लढाईमध्ये धाराधिरती पडला असं आपण म्हणू शकतो. आणि याच युद्धामुळे कुठेतरी मराठ्यांची बाजू कमकुवत झाली असे आपण इथे म्हणू शकतो. आता हे लक्षात घेण्यासारखे आहे. आता ह्या ज्या घटना आहे प्रत्यक्ष पानिपतच्या युद्धाच्या घटना आहे. इथून सुरू होणाऱ्या ज्या घटना आहे ती पानिपतवर जे 14 जानेवारी 1761 रोजी जे युद्ध घडलं त्या युद्धातील प्रत्यक्ष घटना आहे असे आपण म्हणू शकतो. आता एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, इथे एक वाक्य महत्वाचं आहे. या वेबिनार जे विद्यार्थी मन लावून ऐकत आहे, समजून घेत आहे आणि आपण आपल्या पूर्वजांचे खऱ्या अर्थाने संस्मरण करत आहोत, त्यांच्यासाठी एक गोष्ट इथे लक्षात घेण्यासारखी आहे. कारण आपण जेव्हा म्हणतो इतिहास म्हणजे वर्तमान आणि भूतकाळ यांच्यामध्ये चालणारा सतत संवाद आहे, सततचा चालणारा सुसंवाद आहे असे आपण जेव्हा म्हणतो. आणि भूतकाळामध्ये आपल्या इतिहासामध्ये ज्या पूर्वजांनी आपल्या चुका केल्या त्यांचे वारसदार या नात्याने आपण त्या चुका कशा टाळू शकतो आणि वर्तमानामध्ये उपयोजन करून आपण आपला भविष्यकाळ उज्ज्वल कसा करू शकतो याचाही विचार संस्मरण करताना, इतिहास समजून करताना अगत्याचे असते, क्रमप्राप्त असते आणि आम्हाला सुद्धा अभिप्रेत असते. इथं गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. आणि तुम्हाला मी एक गोष्ट सांगणार आहोत, तुम्हाला मी जे काही संकल्पना सांगणार आहोत किंवा एक काही वक्तव्य सांगणार, ही गोष्ट
खरोखर आपल्या मनावर, विद्यार्थी या नात्याने तुम्ही तुमच्या मनावर कोरून ठेवण्यासारखी आहे. युद्ध जे आहे प्रथमतः प्रत्यक्ष रणांगणात लढला जात नाही. युद्ध जे आहे प्रथमतः रणांगणात लढल्या जात नाही. रणांगणात प्रत्यक्ष लढल्या आधी युद्धाची तयारी डोक्यात करावी लागते. युद्धाचे डावपेच किंवा मनसुबे प्रथमतः डोक्यात आखावे लागतात. युद्धाची कूटनीती आणि युद्धाची रणनीती पहिल्यांदा डोक्यात आखावे लागतात. तेव्हाच प्रत्यक्ष रणांगणावर जेव्हा युद्ध होते तेव्हा विजयाच्या शाश्वतीला बळकटी प्राप्त होत असते. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. परंतु ही गोष्ट लक्षात घेताना थोडेफार सदाशिव भाऊ इथेच कमी पडले असं आपण म्हणू शकतो. कारण झालं असं, तुम्हाला मी मगाशी सांगितलं की तिसऱ्या पानिपतच्या युद्धाच्या घटना घडत आहे. संपूर्ण प्रकार तशा प्रकारे घडत आहे. सदाशिवराव भाऊ उत्तरेमध्ये येत आहे. तिकडून अफगाणिस्तानातून खैबर खिंड मधून वायव्य प्रांतामधून अहमद शाह अब्दाली येत आहे. त्या दोघांच्याही सैन्यांची गाठ भेट होणार आहे. ते दोघंही सैन्य समोरासमोर येणार आहे आणि खूप मोठं युद्ध घडण्याची आशंका त्या अहमद शाह अब्दाली आणि भाऊलाही लागलेली आहे. आणि एवढी आशंका लागली असताना काय करायला होतं सदाशिवराव भावांनी, की जे सूरजमल जाट, उत्तरेमधील जे सूरजमल जाट होते, उत्तरेमधले राजपूत होते, उत्तरेमधले शीख होते, या सर्व आणि तत्कालीन अवध प्रांताचा जो सुजव उद्दौला जो नवाब होता, या सर्वांशी मैत्री करून, या सर्वांशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित करून प्रत्यक्ष युद्धाच्या वेळीस त्यांची सहकार्य, त्यांची मदत आपल्याला मिळते काय, त्यांचा पाठिंबा आपल्याला मिळते काय, या गोष्टीचा विचार त्यांनी करायला पाहिजे होता. पण या गोष्टीचा विचार सदाशिवराव भावांनी केलेला नाही असं अनेक इतिहासकारांचं म्हणणं आहे. यावेळी सदाशिवराव भावांनी काय केलं, खूप जे दक्षिणेतले जे मातब्बर सरदार होते ते होते दमाजी गायकवाड होते, विठ्ठल शिवदेव होते, नारोशंकर होते, यशवंतराव पवार होते, बळवंतराव मेहेंदडे होते, अंताजी माणकेश्वर होते आणि तोफखाना प्रमुख इब्राहिम गार्दी होते. या सर्वांना घेऊन या सर्वांना घेऊन या सदाशिवराव भावांनी वाटचाल केली. आपल्याला बहुतेक 8 मिनिटं बाकी आहे, थोडं जलद गतीनं जावे लागेल. बरोबर आहे सर? एवढे मोठे मातब्बर सरदार घेऊन भाऊ उत्तरेकडेच आगमन झालं. परंतु मी तुम्हाला पहिले सांगितले, भाऊ युद्ध नीतीमध्ये, भाऊ कूटनीतीमध्ये, भाऊ डावपेच आखण्यामध्ये थोडेफार कमी पडले. अनेक इतिहासकारांचं, अभ्यासकांचं मत आहे असं आपण म्हणू शकतो. मग आता काय झालं, भाऊ सरळ सरळ उत्तरेमध्ये आले आणि उत्तरेमध्ये आल्यानंतर भाऊला रसदची कमतरता जाणवू लागली. रसद म्हणजे काय, की सैन्याला जे अन्नधान्याची गरज असते, त्यांना जेवणाची जे गरज असते, हे सर्व जे गरज आहे ती त्यांची जेव्हा पूर्तता होते, सैन्याला जेव्हा अन्नधान्य मिळते, त्यांना जेवण मिळते, तेव्हाच प्रत्यक्ष युद्धाच्या वेळी सैन्य पूर्ण जोमाने, पूर्ण जोशाने लढू शकतो. परंतु झालं असं की सदाशिवराव भावाने कुंजपुरा विजित केला आणि रसदेचा प्रश्न मिटवला असं आपण म्हणू शकतो. परंतु यावेळेस एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे होती भाऊनं, की जशीही अहमद शाह अब्दालीनं, प्रथमतः भाऊला असं वाटलं की अहमद शाह अब्दाली तर यमुना पार पलीकडून अलीकडे यमुना पार करणार नाही. पण जसंही अहमद शाह अब्दाली दूरदृष्टीचा होता, तो डावपेच आखण्यामध्ये माहीर होता, युद्धनीती आखण्यामध्ये माहीर होता. भाऊच्या प्रत्येक हालचालीवर या अहमद शाह अब्दालीची करडी आणि बारीक नजर होती. म्हणून जसंही भाऊने कुंजपुरा जिंकला, हा कुंजपुरा जिंकल्यानंतर सरळ यांनी काय केलं की यमुना ओलांडली आणि दिल्लीच्या दिशेने आले. आणि भाऊला याची पुसटशी खबरही नव्हते आणि ही माहिती ठेवण्यामध्ये भाऊ कमी पडले. आणि दोघंही सैन्य सरळ पानिपतच्या रणांगणावर प्रत्यक्ष विराजमान झाले असं आपण म्हणू शकतो. आमने सामने आले आणि दोघंही पानिपतच्या भूमीवर प्रत्यक्ष आमने सामने आले. आणि यावेळेस सरळ काय केलं अहमद शाह अब्दालीने, की भाऊला मिळणारी जे रसद होती ती बंद केली. पुणेहून मिळणारे जे पत्र होते, ज्या वस्तू होते त्याही बंद केल्या. आणि दिल्लीपासून भाऊसोबत होणारा जो संपर्क होता, जो संबंध होता, तो पूर्णत्वाने काय केला, या अहमद शाह अब्दालीने बंद केला. म्हणून अशा प्रकारे प्रत्यक्ष पानिपतच्या युद्धभूमीवर प्रत्यक्ष रणांगणावर भाऊला उत्तरेकडून जर मिळणारी जी मदत आहे ती कापल्या गेली आणि उत्तरेकडून मिळणारी रसद मदत कापल्या गेल्यामुळे
सदाशिव भाऊ इथे एकटे पडले असं आपण म्हणू शकतो. आणि तरीही गोविंदपंत बुंदेले यांनी आपला पराक्रम गाजवून पुऱ्या जीवानिशी पुऱ्या पराक्रमाने या सदाशिवराव भाऊला त्याच्या सैन्याला पानिपतावर रसद कशी मिळतील याचा विचार केला आणि त्यांना रसद पुरवली. पण अमश्य अब्दालीनं गोविंदपंत बुंदेलेंचा हा सुद्धा प्रयास फारसा यशस्वी होऊ दिला नाही. म्हणून जी रसद पानिपतच्या युद्धावर या सैन्याला मिळायला पाहिजे होती ती रसद या युद्धामध्ये पानिपतच्या युद्धामध्ये त्या सैन्याला मिळाली नाही. आणि अशा प्रकारे ते सैन्य उपासमारी सोबत झगडू लागले. फोन करून त्यांना म्हणून सर्व मराठा सैन्यांना आता जी रसद मिळायला पाहिजे होती, अन्नधान्य मिळायला पाहिजे होते, जेवणाचे प्रश्न सुटायला पाहिजे होते, ती रसद बंद झाली. यामुळे झालं असं की मराठा सैन्य उपासमारीनं तडफडू लागलं. त्यांचे घोडे, तोफखाना वाहून नेणारे बैल, त्यांचे गुरेढोरे हे सर्व काय झाले तडफडू लागले आणि त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. म्हणून काय झालं, ज्या भाऊंनी प्रत्यक्ष पानिपतच्या युद्धावर येऊन 2 महिन्याचा कालावधी घेतला त्याच भाऊंनी आता आपलं ठरवलं की आता आपण प्रत्यक्ष युद्ध केल्याशिवाय गत्यंतर नाही, नाही तर उपासमारीनं आपल्यावर मरण्याची पाळी येईल. अशा परिस्थितीमध्ये सर्व जे महाराष्ट्रीय सैन्य होते अर्धपोटी होते. आणि त्याही मध्ये एक गोष्टी महत्वाची आहे की सूरजमल जाटांनी भाऊला त्यांच्यासोबत जे बाजार बुणगे आले होते, त्यांच्यासोबत तीर्थावर जाणारे जे स्त्रिया वृद्ध लोक आलेले होते, वृद्ध माणसं आलेले होते, त्यांच्या पत्नी आलेल्या होत्या, या बाजार बुणग्याला भरतपूरला ठेवण्याची सल्ला या सूरजमल जाटांनी दिलं. मल्हारराव होळकरांनी सुद्धा या बाजार बुणग्यांना दिल्लीमध्ये ठेवण्याचा सल्ला सदाशिवराव भाऊला दिला. पण या दोघांचाही सल्ला सदाशिवराव भाऊने ऐकला नाही असं आपण म्हणू शकतो. आणि या बाजार बुणग्याची उपासमारीने मोठी हालत बेकार झाली असं आपण म्हणू शकतो. आणि यामुळेच उपासमारीने मरण्यापेक्षा प्रत्यक्ष युद्ध करून आपण रणांगण गाजवलं पाहिजे आणि प्रत्यक्ष युद्ध केलं पाहिजे ही भावना मराठ्यांनी तत्कालीन पानिपतच्या युद्धामध्ये जे रणांगणावर जे हजर होते त्या प्रत्येकाच्या मनात आली. म्हणून 14 जानेवारी 1761 रोजी 9 वाजता सरळ प्रत्यक्ष पानिपतच्या युद्धाला सुरुवात झाली. आणि या प्रत्यक्ष युद्धाची सुरुवात झाली, त्याच्यामध्ये घनघोर युद्ध झाले, रणांगण गाजत होते. दोघांनीही खंदके खांदून बचावात्मक आणि संरक्षणात्मक आणि प्रतिकाराचा पवित्रा आखला गेला होता. दोघही युद्धाचे डावपेच आखत होते. प्रतिपक्ष आणि शत्रुपक्ष आणि मराठ्यांचा पक्ष दोघही आपल्या जीवाची पर्वा न करता आपला पराक्रम गाजवण्यासाठी, आपलं शौर्य गाजवण्यासाठी इमाने इतबारे अखेरचा श्वास शरीरात असेपर्यंत लढाई करत होता आणि प्रत्यक्ष रणधुमाळी गाजत होती. परंतु झालं असं की पहिल्यांदा भाऊनी युद्धाचे जे डावपेच आखले होते ते डावपेच अशा प्रकारचे होते की इब्राहिम गार्दीचा जो तोफखाना होता तो तोफखाना अग्रभागी ठेवायचा आणि तोफखानाच्या मागे डाव्या बाजूला यशवंतराव होळकर आणि जनकोजी शिंदे आणि इतर मातब्बर सरदार एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला अशा प्रकारचं. आणि दुसऱ्या बाजूला यावेळेस सरळ काय केलंय की असं वाटलं की इब्राहिम खान गार्दीचं जे तोफखाना आहे ते सरळ शत्रू पक्षांच्या सैन्यामध्ये भगदाड पाडेल आणि त्यांच्याच पाठीमागे राहून या सैन्याने आक्रमण करावं अशा प्रकारची युद्धनीती ठरली, अशा प्रकारची सैन्य रचना ठरली. परंतु झालं असं की भाऊंनी ऐन वेळेस ही रचना बदलवून टाकली. यामुळे मराठा सरदारांमध्ये, मराठा सैन्यामध्ये संभ्रम निर्माण झाला, संदिग्धता निर्माण झाली असं आपण म्हणू शकतो. आणि भाऊनी सरळ काय केलं की सैन्याच्या केंद्रभागी अग्रभागी सरळ सदाशिवराव भाऊ हत्तीच्या अंबारीमध्ये विराजमान झाले. डाव्या साईडला त्यांचे मातब्बर सरदार होळकर आणि शिंदे होते, उजव्या साईडला इब्राहिम खान गार्दीचा जो तोफखाना होता हा होता. अशा प्रकारची युद्धरचना केली. परंतु ऐन युद्धाच्या वेळी अशा प्रकारची युद्धरचना बदलवल्यामुळे मराठ्यांच्या सैन्यामध्ये एक संभ्रम निर्माण होणं ही सहज बाब होती. परंतु
त्याच्या पलीकडे जाऊन आपण जर अहमद शाह अब्दालीचा विचार केला तर त्यांनी काय केला, तो सरळ सरळ युद्धभागी, तो सरळ सरळ अग्रभागी आला नाही, तो सैन्याच्या मागे राहिला आणि प्रत्येक सैन्याचं संचालन तो स्वतः करत होता. आणि त्याने एक युद्ध योजना आखली की मराठ्यांचे जे मातब्बर सरदार होते त्या मातब्बर सरदारांना प्रत्यक्ष युद्धामध्ये गोवून कसं ठेवता येईल, त्यांना एक प्रकारचं गुंतवून कसं ठेवता येईल, ही योजना आखली आणि स्वतःच्या सैन्यांचे प्रत्यक्ष तो संचालन करू लागला. आणि इथे सदाशिवराव भाऊ युद्धाच्या अग्रभागी होते आणि याचमुळे कुठेतरी युद्धनीतीचे डावपेच आखण्यामध्ये भाऊ कमी पडले असं आपण म्हणू शकतो. घनघोर युद्ध चालू होतं, इकडचं सैन्य तिकडचं सैन्य जीवाची पर्वा न करता एकमेकांसोबत घनघोर संग्रामामध्ये व्यस्त होते. मराठा सैन्य अर्धपोटी लढत होते, परंतु युद्ध सुरू होतं आणि युद्धाचा प्रारंभ एवढा चांगला झाला होता की इब्राहिम खान गार्दीच्या तोफखान्यांनी पूर्ण पार अब्दालीच्या सैन्याचा गोशवारा उडवला होता, त्यांची लाही केली होती. आणि प्रारंभी या पानिपतच्या तिसऱ्या युद्धामध्ये मराठे विजय संपादन करतील की काय अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली होती. पण ठीक 2:15 वाजता एक गोळी विश्वासराव जे भावी पेशवे होते, बाळ्याजी बाजीराव यांचा मुलगा होता, त्यांना एक गोळी लागली आणि ती धाराधीरती पडले. ते धाराधीरती पडल्यानंतर जशी ही गोष्ट सदाशिवराव भाऊच्या निदर्शनास आली तर त्यांनी काय केलं, त्यांना असंतोष, प्रचंड राग आला, प्रचंड द्वेष आला, परंतु ते ही गोष्ट विसरले की त्या युद्धाचे त्या सेनापती सदाशिवराव भाऊ होती. कोणत्याही सेनापतीला युद्ध खेळताना जोशामध्ये जाता येत नाही, तर त्यांना होश कायम ठेवावा लागतो. परंतु या गोष्टी सरळ सरळ सदाशिवराव भाऊ विसरले. त्यांनी हत्तीच्या अंबारीतून घोड्यावर उडी मारली आणि घोडा घेऊन सरळ सरळ अत्यंत त्वेषाने, अत्यंत आवेगाने ते प्रतिपक्षाच्या सैन्यामध्ये गेले आणि सैन्याला कापाकापी करू लागले. परंतु इथे गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की आपला सेनापती हत्तीच्या अंबारीमध्ये दिसला नाही, म्हणून मराठा सैन्याला असं वाटलं की आपला सेनापती धाराधीरती पडला, आपला सेनापती कुठेतरी मारला गेला, म्हणून मराठ्यांच्या सैन्याने पळापळ सुरू केली. आणि इथे पळापळ झाल्यानंतर सरळ सरळ अब्दालीच्या सैन्यांनी मराठ्यांच्या कत्तली करणं चालू केल्या. अशा प्रकारे या पानिपतच्या तिसऱ्या युद्धामध्ये मराठ्यांचा दारुण पराभव झाला, दणदणीत पराभव झाला असं आपण म्हणू शकतो. आणि या पराभवाच्या, पानिपतच्या तिसऱ्या युद्धाच्या पराभवांचा किंवा युद्धाच्या परिस्थितीनंतरचा जर आपण विचार केला तर आपण असं लक्षात येईल की आपल्याला असे लक्षात येईल की तत्कालीन मराठ्यांसोबत जे बाजार बुणगे आले होते, जे तीर्थयात्रा करण्यासाठी आले असो, किंवा मराठ्यांनी ज्या आपल्या मुलं बाळ्या आणल्या होत्या, आपल्या स्त्रिया आणल्या होत्या, त्यांचे आणि सैनिकांचे इकडे तिकडे सैरावैरा प्रेत पडलेले होते, प्रेतांचे ढिगारे पडलेले होते, प्रेतांच्या ढिगारे पडलेले होते. या युद्धामध्ये मराठ्यांचे जे मातब्बर सरदार होते ते जनकोजी शिंदे असो, विश्वासराव असो, सदाशिवराव भाऊ असो, हे सर्व इथे मारल्या गेले. मराठ्यांचा भावी पेशवा इथे मारल्या गेला. आणि आजपर्यंत मराठ्यांनी जे कीर्ती मिळवली होती, पानिपतच्या तिसऱ्या युद्धापर्यंत मराठ्यांनी संपूर्ण हिंदुस्थानामध्ये आपल्या पराक्रमाने जी कीर्ती निर्माण केली होती, त्या कीर्तीला कुठेतरी इथे एक गालबोट लागले असं आपण म्हणू शकतो. ना भूतो न भविष्यती अशा प्रकारचा पराभवाला मराठ्यांना सामोर जावे लागले असं आपण म्हणू शकतो. याआधी अशा प्रकारच्या पराक्रमाला मराठ्यांना कधीही सामोर जावे लागले नव्हते. ही गोष्ट इथे लक्षात ठेवण्यासारखी आहे. आणि मराठ्यांच्या खूप साऱ्या स्त्रिया, खूप सारे सैन्य, खूप सारे मुलं बाळ मोहम्मद शाह अब्दालींनी कैदी म्हणून त्यांच्या हाती लागले. परंतु हे सर्व होत असताना मराठ्यांनी ज्या सूरजमल जाटाशी शत्रुत्व केलं त्यांचं सहकार्य मिळवलं नाही, ज्या अवधचा नवाब जो सुजा उदौला यांचं सहकार्य मिळवलं नाही. जिकडे तिकडे मराठ्यांचं सैन्य आणि सरदार जेव्हा पळत सुटले होते तेव्हा त्यांना सूरजमल जाटांनी आणि खास करून त्यांची जी पत्नी होती राणी किशोरी यांनी आश्रय दिला, त्यांनी त्यांना मदत केली. आणि तिकडे सुजा उदौल्याने काय केलं की विश्वासरावांचं आणि सदाशिवरावांचं
प्रेत जे आहे ते प्रेत जे आहे ते अहमद शाह अब्दाली सोबत संपर्क करून त्यांना चंदनाचा अग्निसंस्कार दिला असं आपण म्हणू शकतो. आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असं एकही घर राहिलं नाही की ज्या घरातून मराठी माणूस किंवा मराठ्यांचा कर्ता पुरुष या युद्धामध्ये कामी आला नव्हता, मरण पावला नव्हता. महाराष्ट्राच्या प्रत्येक घरून कर्त्या पुरुषांच्या मयतीसाठी हुंकार ऐकू येत होता, रडणं ऐकू येत होतं, आवाज ऐकू येत होता असं आपण म्हणू शकतो. म्हणून या 1761च्या युद्धामध्ये मराठ्यांची एक अख्खीच्या अख्खी संपूर्ण पिढी कामी आली, मरण पावली. आणि या 1761चा जो दारुण पराभव आहे, त्याची या युद्धाची नामुष्की आहे, ते मराठ्यांवर या युद्धाने ओढवली गेली असे आपण इथे म्हणू शकतो. आणि या युद्धाचे संस्मरण करत असताना आणि या युद्धाची मी कारणे सांगणार होतो, पण या कारणाला कुठेतरी सुद्धा आठवतं घ्यावं लागते. आता आपण 1761च्या संपूर्ण युद्धाचा लेखाजोखा घेत असताना तुम्हाला पहिलेच सांगितलं की 1761चं युद्ध घडून येण्यासाठी जर मराठ्यांच्या मातबर सरदारांनी आपापसात वैमनस्य अवलंबलं नसतं आणि सदाशिवराव भावानी, राघोबा दादांनी जर एक प्रकारचा डावपेच आखले असते, दूरदृष्टिकोन आखला असता आणि ज्या मोहम्मद शाह अब्दालींनी पंजाबमध्ये शिखांचं अमृतसरचं जे मंदिर आहे ते नेस्तनाबूत केलं, तो तलाव बुजवून टाकला, यामुळे शीख सुद्धा अब्दाली संदर्भात संतप्त झालेले होते. परंतु शिखांचं, जाटांचं, राजपुतांचं आणि या सर्वांचं सहकार्य मिळवण्यासाठी मराठे कुठेतरी कमी पडले आणि प्रत्यक्ष अशा घोणघोर युद्धामध्ये त्या लोकांचं सहकार्य मराठ्यांना मिळू शकलं नाही. आणि जे अहमद शाह अब्दालींनी जे डावपेच आखले, जे युद्धनीती आखली, तसेच डावपेच आणि युद्धनीती आखण्यामध्ये आपले जे तत्कालीन युद्धाचे जे सेनापती सदाशिवराव भाऊ होते हे कुठेतरी कमी पडले. आणि या सर्व गोष्टींचा पर्यावसान जर झालं ते मराठ्यांच्या युद्धामध्ये झालं असं आपण म्हणू शकतो. आणि परंतु युद्ध झालं असलं तरी आपले जे मातब्बर सरदार होते ते जयप्पा शिंदे असो, दत्ताजी शिंदे असो, जनकोजी शिंदे असो, मल्हारराव होळकर असो, या 1761च्या युद्धभूमीमध्ये ज्यांनी रणांगण गाजवलं, ज्यांनी शहीद झाले, जे बलिदान गेले, म्हणून त्यांचे संस्मरण करण्याचा हा दिवस आहे असे आपण म्हणू शकतो. आणि या वेबिनारचे प्रमुख वक्ता या नात्याने समारोप करताना काही मला वक्तव्य करावंसे वाटते, काही ओळी म्हणाव्याशा वाटते. म्हणून हा जो दिवस आहे, हा दिवस आपल्या विजयाचा नसला तरी मराठ्यांच्या पराक्रमांची गाथा आपल्या पिढीला सांगण्याचा हा दिवस आहे. ज्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता अखेरच्या श्वासापर्यंत लढले, त्यांचे स्मरण करण्याचा हा दिवस आहे. जे लढता लढता धारातीर्थी पडले, शहीद झाले, त्यांना आदरांजली आणि त्यांना श्रद्धांजली वाहण्याचा हा दिवस आहे. आपल्या घरच्यांच्या मृत्यूंचे दुःख ज्यांनी भोगले, त्यांच्या संवेदना अनुभवण्याचा हा दिवस आहे. निधड्या छातीने लढून अब्दालीच्या गळ्यात जीव ज्यांनी आणला, त्यांना नमन करण्याचा हा दिवस आहे. म्हणून आजचा हा दिवस पानिपतचे संस्मरण करण्याचा हा दिवस आहे असे मी म्हणू शकतो. या वेबिनारला मला प्रमुख वक्ता म्हणून ज्यांनी बोलण्याची संधी दिली ते माझे परम मित्र माननीय प्राध्यापक बलकी सरांचे इथे मी खूप खूप आभार मानतो, धन्यवाद देतो. आणि ज्या विद्यार्थ्यांनी हा पानिपतच्या युद्धाचा, पराक्रमाचा आणि पराभवाचा लेखाजोखा ऐकला आणि या युद्धामुळे ज्यांच्या मनात स्फुरण चढले, आपल्याही पिढींचा, आपल्याही पूर्वजांचा इतिहास आपण इथे अनुभवला पाहिजे, ऐकला पाहिजे. आणि त्यांचे वारसदार या नात्याने आपणही आपल्या जीवनामध्ये, आपल्या समाजामध्ये, आपल्या देशाच्या प्रगतीच्या प्रक्रियेचा सक्रिय घटक झालो पाहिजे असा विचार, अशी भावना आपल्या मनामध्ये निर्माण होत असलेल्या हा प्रत्येक विद्यार्थ्यांचे मी इथे मनपूर्वक स्वागत करतो, अभिनंदन करतो. आणि महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर वाडकर सर यांचेही इथे मी हृदयाच्या अखेरच्या कप्प्यातून आभार मानतो की त्यांनी त्यांच्या महाविद्यालयाच्या माध्यमातून मला इथे बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली. धन्यवाद. बलकी सर. धन्यवाद सर. अतिशय
संपूर्ण वेळामध्ये संपूर्ण पानिपतच्या तिसऱ्या लढाईचा इतिवृत्त आपण इथे सादर केला. मराठ्यांच्या या तिसऱ्या पानिपतच्या लढाईसाठी केलेल्या तयारीपासून तर एक एक सरदार कामी येत असताना सर्व सरदारांच्या त्याला म्हणूया आपण एक मृत्यू संपूर्ण याच्या म्हणजे कामी आले. त्यामध्ये विश्वासराव असेल, भाऊसाहेब असतील, यशवंतराव पवार असतील, जनकोजी शिंदे असतील, शमशेर बहादूर, इब्राहिम खान गारदी या सर्वांचा तुम्ही इथे उल्लेख करत प्रत्येक लढाईचा इथे इतिवृत्त मांडलं आणि सोबतच संपूर्ण या पानिपतच्या लढाईवर प्रकाश टाकला. त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. यानंतर आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय डॉक्टर सर यांना विनंती आहे की सरांनी अध्यक्षीय भाषण करावं. डॉक्टर वारकड सर हॅलो. आपण अध्यक्षीय भाषण करावं अशी आपणास विनंती आहे. हा, हॅलो. आवाज येतोय हा सगळ्यांना? सर, आवाज येतोय सर, येतोय. आज पानिपतच्या तिसऱ्या युद्धाचं संस्मरण करण्याकरिता आपल्या महाविद्यालयाच्या हिस्ट्री अर्थात इतिहास विभागाच्या वतीनं आज हा जो एक महत्वपूर्ण गेस्ट लेक्चर आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाला त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन केलेलं आहे असे प्राध्यापक डॉक्टर श्रीकांत पानघाटे, विदर्भ कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय ज्योती, तसेच या कार्यक्रमाला ज्योती, कोरपन्ना, गडचांदूर, राजुरा आपल्या या क्लस्टर मधील इतिहास विभागाचे सर्व प्राध्यापक तसेच विद्यार्थी ज्यांनी हा कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीनं ऐकलेला आहे अशा सर्व विद्यार्थ्यांचं मी स्वागत करतो. या कार्यक्रमासाठी 14 जानेवारी हा दिवस का निवडलेला आहे, याचं ऑकेजन काय आहे आणि कशासाठी आपण हे आठवण करतो आहे याचा उहापोह डॉक्टर श्रीकांतने आपल्या पुढे मांडलेला आहे. खर तरी मी सुद्धा इतिहासाचा एकेकाळी विद्यार्थी होतो. आम्हालाही दिग्गज टीचर असे शिकवायला होते, पण पानिपतचं तिसरं युद्ध अगदी हुबेहूब जसं काही पिक्चर आपल्या डोळ्यापुढे उभं आहे अशा ओजस्वी वाणीमध्ये ज्यांनी आपल्या पुढे मांडलंय डॉक्टर श्रीकांत पानघाटे यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. ज्या पद्धतीनं आपण बॅकग्राऊंड समजून सांगितलं, प्रत्यक्ष युद्ध घडण्याच्या पूर्वी काय काय डेव्हलपमेंट झालेली होती, आपण कुठे कमी पडलो, अटकेच्या पार झेंडे रोवले, एवढा साम्राज्याचा विस्तार केल्याच्या नंतर का बरं कशामुळे आपण कमी पडलो, खर तर याचं अनालिसिस करणं हेच खरं अभ्यास करणं म्हणजे इतिहासाचा हेतू आहे. इतिहास म्हणजे घडलेल्या घटना काय आहेत हे कशासाठी. बऱ्याच लोकांना वाटतं इतिहास अभ्यास करून काय फायदा आहे, असं नाही आहे. आम्हाला पूर्वीपासून माहिती होतं की ज्या घटना इतिहासामध्ये घडलेल्या आहेत त्याच्यातनं आपल्याला शिकायचं असतं आणि याची पुनरावृत्ती होऊ नये. ज्याच्यामुळे आपले पराभव झालेले आहेत हे पराभव भविष्यामध्ये कसे टाळता येईल, आपण कुठे कमी पडलो, आपली स्ट्रॅटेजी कुठे कमी पडली, गरज नसताना आपण आपले सगळे नातेवाईक घेऊन जायचं, आपण खरं तरी आपलं टार्गेट चुकलं, आपला गोल चुकलं, आपण तीर्थयात्रा करायला निघालोय की साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी निघालेले आहेत, हे मुळात कन्फ्युजन आहे. ज्या आपण रणांगणावर जात आहोत या वेळेला जर आपले रिलेटिव्ह आहेत, वृद्ध नातेवाईक आहेत, महिला मंडळ आहे, हे सगळं जर तुम्ही सोबत घेऊन जाल तर हाल काय होणार आहे हे काही वेगळी सांगण्याची गरज नाही. छत्रपतींचा एवढा मोठा जाज्वल्य वारसा, लोकांवर विश्वास ठेवण्याचे जे काही स्किल त्यांनी डेव्हलप केलेली होती, आपल्या पराक्रमातनं जे पूर्ण भारत नव्हे भारताच्या बाहेर ज्याने आपला पराक्रम आपला विश्वास दाखवलेला होता, एवढा सगळा मोठा इतिहास आपल्या पाठीशी असताना ज्या पद्धतीची हार यांना मानावी लागली तेही गैरसमजामुळे. विश्वासराव जाणे, एखादा सेनाचा छोटा मोठा अधिकारी जाणे आणि त्यावेळेला आपण कुठली माइंड ठेवायला पाहिजे, कुठली स्ट्रॅटेजी असायला पाहिजे, कुठले विचार असायला पाहिजे, खरं तरी याच्यामध्ये बरेचसे आपलं फेल्युअर दडलेलं आहे. खूप मोठ्या गोष्टी आम्ही मोठे म्हणण्यात काही अर्थ नाही. शेवटचं जर हे पानिपतचं युद्ध जिंकलं असतं तर आपला साम्राज्य विस्तार
नुसता झाला नसता तर ते टिकून राहण्यासाठी सुद्धा पुढची स्ट्रॅटेजीची पावले उचलण्यात आली असती. त्यावेळेला आपण जिंकलेलो असताना सुद्धा आपण हारलो आहो असा जो मेसेज पसरला आणि जे सैरावैरा पळाले, बऱ्याचशा लोकांचा तिथे मृत्यू झाला. आणि आज आपण बघतोय पानिपत पासनं तर दिल्लीपर्यंत हा जो नॅशनल हायवे आहे, आम्ही गेलोय, हा एरिया बघितलेला आहे. अमृतसर पासनं अंबाला आणि तिथून पुढे पंजाब हरियाणा पासनं हा जो नॅशनल हायवे येतो चंदीगड टू न्यू दिल्ली, काही गावामध्ये आम्ही उतरलो आणि बघितलं बऱ्याचशा घरावर बोर्ड होते, मोहिते, निंबाळकर, भोसले, जाधव, कोणालाही मराठी येत. त्यावेळेला काही घरी आम्ही उतरून विचारलं, मला हे नाव कसे दिसत आहे, प्रत्येकाच्या घरी छत्रपतींचा फोटो लावलेला आहे. तर तेव्हा आमच्या लक्षात आलं की तेव्हा जे काही उरलेलं सैन्य होतं थोडंफार, ह्या सैन्याच्या पुढच्या पिढ्या पुढे आले. आणि त्याच्यानंतर तेव्हा काही दळणवळणाचे साधन एवढ्या मोठ्या प्रमाणात नव्हते, अंतर खूप हजारो मैलाचं होतं. त्याच्यामुळं ते जिथे थांबले तिथेच ते स्थिरावले. आणि आज पाहतो हे लोकांना अजूनही छत्रपतींचा वारसा माहिती आहे. परंतु ह्या सगळ्या घटना घडल्याच्या नंतर आज आपण काय करायला पाहिजे आहे, आज तरी कमीत कमी आपण सुधारणा केली पाहिजे, काही रणनीती पाहिजे, काही प्लॅनिंग पाहिजे. डॉक्टर श्रीकांतचं वाक्य मला फार आवडलं की हम बचेंगे तो और भी लढेंगे, हे तर आपल्या रक्ताचा गुण आहे, ते सोडा. परंतु युद्ध हे रणांगणावर होण्याच्या पूर्वी हे आपल्या माइंड मध्ये, आपल्या स्ट्रॅटेजीमध्ये, आपल्या प्लॅनिंग मध्ये होतं. ज्याची प्लॅनिंग परफेक्ट आहे त्याचा सक्सेस रेट जास्त. हे एक आपण इथून शिकलं पाहिजे. आजची जी आपण नवीन पिढी पाहतो, शेवटी आपल्या वक्तव्याच्या शेवटी जे श्रीकांतने सांगितलं की आपल्या पूर्वजाची आपण आठवण करतो, आपले पूर्वज असे होते, आपले पूर्वज तसे होते, एवढे पराक्रमी होते, मृत्यूशय्येवर पडलेले असताना सुद्धा और भी लढेंगे म्हणतो, जो की एका 5 मिनिटात मरणार आहे. मग एवढं जर असं पराक्रमी ब्लड तुमच्या आतमध्ये आहे, तर आज महाराष्ट्रीयन लोकांची काय हाल आहे. जिकडे तिकडे भ्रष्टाचार फैलवलेला आहे. कोणी आपल्याला दुश्मन शोधण्याची गरज नाही, आपल्या शेजारी हजारो दुश्मन रेडी आहे. कोणी बाहेरचं येऊन पाय ओढायची गरज नाही, आपणच आपले पाय ओढतोय. मंदिरातल्या पुजारापासून हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाल्या बाबा, तर त्या नर्सेस पासून तर सगळीकडे भ्रष्टाचार आहे. एवढे चांगलं आपला पराक्रम असताना सुद्धा अशा पद्धतीला आपण बळी पडतो. त्या सगळ्या गोष्टीमध्ये कुठेतरी स्ट्रॅटेजी चांगली पाहिजे, प्लॅनिंग चांगली पाहिजे. आजही आपण प्रॉब्लेम ओव्हरकम करू शकतो. पानिपतच्या युद्ध आता काही युद्ध लढण्याचे दिवस नाही आहे, परंतु त्या युद्धातनं प्रेरणा घेऊन आजची जी सोशल सिच्युएशन आहे याच्यात आपण कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने जीवन जगू आणि कशा पद्धतीचे आजही इनडायरेक्ट फोर्सेस सगळे आपल्यावर काम करत आहेत. जे कोणी ह्या वायव्य प्रांतातनं अफगाणिस्तानकडे इंडियामध्ये आलेलं आहे, या लोकांना, या जमिनीबद्दल, या लोकांबद्दल आजही अटॅचमेंट नाही. हे कुठंतरी डीप मध्ये आपल्या सगळ्या प्राध्यापकांनी तशा पद्धतीनं मार्गदर्शन करण्याची गरज आहे. खूप चांगलं मार्गदर्शन केलं श्रीकांत. आपण अशा पद्धतीनं अजून वेगवेगळ्या विषयावर, जसं आज 14 जानेवारी आहे, अजून कुठले जे काही अशा पद्धतीचे दिवस इतिहासाच्या दृष्टीकोन तर अशा पद्धतीचं ऑर्गनायझेशन करावं. तिकडे प्राध्यापक बेलोरकर आहेत, प्राध्यापक देवाळकर आहेत, आमचे प्राध्यापक बलकी आहेत. अजून पुणे डिस्ट्रिक्टचं नेटवर्क तुम्ही वाढवा. रिसोर्सेस खूप बाहेरून मुंबई दिल्लीकडून आणले म्हणजे ते खूप चांगले असतात असं काही नाही आहे. एवढ्या चांगल्या पद्धतीनं तुम्ही मांडणी केली की जसं काही आपण युद्ध इथे घडत आहे डोळ्यापुढे, हे जे आपली स्किल आहे प्रेझेंट करण्याची, अशा पद्धतीची स्किल आपल्या सगळ्या प्राध्यापकामध्ये आहे. त्याच्यामुळे कुठलाही वक्ता बाहेरून खूप दुरून आणला म्हणजे तो चांगला असतो असं आमच्या डोक्यामध्ये बिलकुल नाही आहे. तर प्राध्यापक बलकी आमचे, यांचे मी अभिनंदन करतोय. त्यांच्यावर बरंचसं लोड आहे. NSS सारखे कार्यक्रम आहे, सगळे कार्यक्रम तो अगदी इझिली ऑर्गनाईज करतात. त्यांचंही मी अभिनंदन करतो. असे प्रोग्राम पुन्हा आयोजित करत जा. आपल्या सगळ्यांचा आभार. जास्त काही तेवढा कधी मार्क्स मिळायचे नाही तरी, परंतु इतिहास मला आवडायचं, आजही आवडतं. पण ज्या पद्धतीनं पानिपतचं 3रं युद्ध सांगितलं, आता आम्ही कधी विसरणार नाही. आणि 14 जानेवारीचं काय कल्चरल पॉलिटिक्स आहे हे आता थोडं लक्षात आलेलं आहे. आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो, आभारही मानतो आणि थांबतो. धन्यवाद. आपण संपूर्ण पानिपतच्या युद्धाचा थोडक्यामध्ये उहापोह केला आणि संपूर्ण भाषण बिलकुल तुम्ही तेवढेच तन्मयतेनं ऐकून या भाषणाचा सुद्धा संपूर्ण एक आम्हाला सारांश सांगितला. त्याबद्दल सोबत तुमच्या इतिहासातील आवड, या सर्वाबद्दल आपलं मनपूर्वक आभार आणि अभिनंदन.
यानंतर आजच्या कार्यक्रमाची शेवट सांगता म्हणजेच आभार प्रदर्शन आमच्या महाविद्यालयातील BA फायनलचा विद्यार्थी सिद्धार्थ चव्हाण याला विनंती करतो की त्याने आभार प्रदर्शन करावं. सिद्धार्थ चव्हाण. सर आवाज येतोय माझा? हा. हा सिद्धार्थ येतो आवाज, कंटिन्यू. खरं तर सर आपल्या माणसाचा आभार मानून मला फरक करता येत नाहीत. सर्वप्रथम मी त्यात सर्वांचा ऋणी आहे. म्हणून दोस्त हो, आमच्या विदर्भातला एक कवी फार सुंदर लिहायला लागतो की ज्यांनी विनंतीचे शब्द झेलले, ज्यांनी विनंतीचे शब्द झेलले, ज्यांनी उपस्थितीची मोहर उमटवली, ज्यांनी मार्गदर्शनाची झालर बांधली, ज्यांनी मार्गदर्शनाची झालर बांधली, ज्यांनी सन्मानाची शाल पांघरली, ज्यांनी सन्मानाची शाल पांघरली, ते खरोखरच एक उत्तम व्यक्तिमत्व असतात. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले विज्ञान महाविद्यालय सर, पानिपतच्या युद्धाचा सारांश पानिपत काय होतं याचं साक्ष पुढे आपल्याला देऊनच गेलं होतं. त्याबद्दल आभार मानतो. त्याचप्रमाणे वक्तृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व काय असतं याच्या माध्यमातून इतिहास कसा संघर्ष घडत असतं याचं उत्तम उदाहरण तुमच्या माझ्या डोळ्यासमोर सर. विदर्भ कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय ज्योतीचे मी सुद्धा चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी श्री शिवाजी कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय राजुरा इतिहास विभागाच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो. त्याचप्रमाणे विविध महाविद्यालयातून जोडलेले विद्यार्थी संघटक असतील किंवा माझे मित्र असतील, त्यांनी सुद्धा फेसबुक, व्हॉट्सअपचा दूर जाऊन गुगल मीटवर आज जोडलं, त्यामुळे त्यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार मानतो. आणि श्री शिवाजी कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय राजुरा खास विभाग प्रमुखांच्या हा कार्यक्रम इथेच संपला जाहीर करतो. एवढाच आशावाद. धन्यवाद. धन्यवाद सर. सर्वांचं पुनश्च एकदा आभार मानतो आणि हा कार्यक्रम इथेच संपला जाहीर करतो. धन्यवाद. कुठे आवाज नाही? फेसबुकवर. असं कसं? तेच तुम्हाला कळलं नाही. झालं का? असं कसं आवाज नाही? भाषेचा मेसेज होता ना मला, तर मी पाहिलं आणि माहिती आहे का तुम्ही बोलले ना हां. आवाज नाही आहे का, तो आवाज इथं आला. म्हणजे हा माहिती आहे का. हा डाली बलगी सर बोलतोय. हा बोल ना. पप्पा खाली गेले आहेत.